तर ठाकरेंच्या शिवसेनेला एकामागून एक धक्के देणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेनं आता शाब्दिक प्रहार देखील वाढवलेत। सचिन अहिर यांनी प्रवेश केल्यानंतर आता ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याची भाषा शिंदेंच्या नेत्यांनी सुरू केली आहे। सचिन आला तर संपूर्ण क्रिकेटची टीमच येईल असा दावा करत बच्चू कडूंनी ऑपरेशन टायगर सुरूच राहणार असल्याचे संकेत दिलेत। मात्र ठाकरेंना चिमटा काढताना त्यांनी मित्रपक्ष असणाऱ्या भाजपचाही इगो दुखावलाय। नेमकं काय घडलंय बघूया या स्पेशल रिपोर्टमधून। आता सचिन आला तर त्याची टीम येणार ना क्रिकेटची। सचिन ही काफी है ना, टीम की क्या जरूरत है। पहले मुझे तो मैच खेलने दो, कुछ स्कोर मुझे बनाने के बाद दूसरे प्लेयर को लाऊंगा। ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार आणि 1 आमदार पक्षात आल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचा कॉन्फिडन्स असा वाढलाय। मात्र या 7 पक्षप्रवेशानंतरही शिंदेंच्या शिवसेना नेत्यांचं समाधान झालेलं नाही। विधान परिषदेच्या उपसभापती पदाचा अर्ज भरल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सचिन अहिर यांचा उल्लेख एकनाथ शिंदेंनी सचिन तेंडुलकर असा केला होता। हाच धागा पकडत बच्चू कडूंनी सचिन सोबत क्रिकेटची अख्खी टीमच येईल असा विश्वास व्यक्त केलाय। पण हा विश्वास व्यक्त करताना त्यांनी भाजपलाही चिमटा काढलाय। ऑपरेशन टायगरमुळे विरोधकांप्रमाणे मित्रांनाही झटका बसत असल्याचे संकेत त्यांनी दिले। आता सचिन आला तर त्याची टीम येणार ना क्रिकेटची। त्याच्यानं कसं आहे, हा सत्तेतल्या मित्राला झटका आहे आणि सत्तेच्या बाहेरच्या लोकांना झटका आहे आणि सचिन सोबत टीम आल्याशिवाय राहणार नाही। शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यापासून बच्चू कडू वारंवार भाजपची खोड काढत असल्याचं दिसतंय। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत हीच जनतेची इच्छा असल्याचं सांगत काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपची टीका ओढवून घेतली होती। आता पुन्हा एकदा त्यांनी भाजपला डिवचल्यानंतर भाजपकडूनही त्यांना प्रत्युत्तर मिळालंय। नावाप्रमाणेच कडू न बनता महायुतीत असल्याची आठवण ठेवण्याचा इशारा भाजपनं दिलाय। बच्चू कडूंनी नावाप्रमाणे कडू वातावरण या ठिकाणी या महायुतीमध्ये करू नये। ते आमचा घटक पक्ष आहेत, ते शिवसेना या घटक पक्षात आलेत। ते प्रहार संघटनेचे आता राजकीय पक्षाचे प्रमुख नाही राहिलेले याची जाणीव आणि भान त्यांनी ठेवावं आणि वातावरण कलुषित होईल। मी मोठा तू मोठा, माझ्यामुळं की तुझ्यामुळं, हे मला वाटतं टाळायला पाहिजे। अशा प्रकारची माझी मित्रत्वाचा त्यांना सल्ला राहील। नाही तर या ठिकाणी ते बोलले आम्ही बोललो तर महायुतीत वातावरण त्या ठिकाणी गडूळ होऊ शकतं। तर सचिन अहिरांनी मात्र सध्या टीम आणण्यापेक्षा स्वतः बॅटिंग करण्यातच जास्त रस असल्याचं दाखवलंय। आपली बॅटिंग झाल्याशिवाय टीमला समोर आणणार नसल्याचं ते सांगताय। सचिन ही काफी है ना, टीम की क्या जरूरत है। पहले मुझे तो मैच खेलने दो, कुछ स्कोर मुझे बनाने के बाद दूसरे प्लेयर को लाऊंगा। टीम बदललेल्या सचिनची आगामी निवडणुकीत विकेट काढण्याची तयारी ठाकरेंच्या शिवसेनेनं सुरू केली आहे। त्यामुळे टीमच्या मुद्द्यावरून ऑपरेशन टायगर थांबणार नसल्याचे संकेत शिंदेंच्या शिवसेनेकडून मिळाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं बच्चू कडूंना त्यांच्याच राजकीय निर्णयावरून टोला लगावलाय। बच्चू कडू म्हणतायत की आमच्यासोबत सचिन आला आहे, लवकरच बाकी टीम देखील सोबत येईल। त्यांचं अस्तित्व त्यांनी आता पूर्णपणे विलीन करून टाकलेलं आहे। त्यांना कुठे उत्तर देऊ? राजकीय फोडाफोडी होणं आणि एका पक्षातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी दुसऱ्या पक्षात जाण्याचे प्रकार रोखण्यासाठी पक्षांतर बंदी कायदा झाला। एकेकाळी दुर्मिळ असणाऱ्या फोडाफोडीच्या घटना आता मात्र दैनंदिन राजकारणाचा भाग बनून गेल्या आहेत। त्यामुळे सचिन अहिरांपाठोपाठ आता ठाकरेंना आणखी काही धक्के बसतात की ही गळती रोखण्याचे मार्ग शोधण्यात ठाकरे यशस्वी होतात हे लवकरच कळेल। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।